नमस्कार, मी पंजाब डक. तर राज्यातल्या शेतकरी सांगू इच्छितो की राज्यात सध्या तरी असा खूप मोठा पाऊस नाही. राज्यात फक्त काय होणार आहे की विदर्भामध्ये आता हे शेवटच्या आठवड्यात म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती ह्या पट्ट्यामध्येच काय होणार आहे, एका पाठोपाठ दोन कमी दाबाचे पट्टे असल्यामुळं त्या भागातच तिकडंच पाऊस पडणार आहे. ते पाऊस मग आपला इकडं महाराष्ट्राकडे येणार नाही, आपलं मराठवाड्याकडं, पश्चिम महाराष्ट्राकडे येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात. ते पाऊस विदर्भालाच पडणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी. म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर ह्या शेवटच्या आठवड्यात देखील भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, इकडं अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली ह्या परिसरामध्ये शेवटच्या आठवड्यात पाऊस आहे म्हणून हे लक्षायचं. मराठवाड्याची परिस्थिती जर बघितली तर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर या भागामध्ये मात्र खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही तुमचं धन सुकत असेल तर तुम्ही तुमच्या पाण्याची व्यवस्था करू शकता. कारण की खूप असा मुसळधार पाऊस नाही, स्थानिक वातावरण तयार होऊन असाच पाऊस पडत राहणार आहे. म्हणजे एवढे 10 दिवस म्हणजे 1 सप्टेंबरपर्यंत म्हणजे असाच विखुरलेल्या स्वरूपात मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार, असाच विखुरलेल्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडं सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, अहिल्यानगर, पुणे या पट्ट्यातल्या जे शेतकरी तर त्यांना देखील सांगू इच्छितो की तुमच्याकडं सध्या तरी म्हणजे 1 सप्टेंबरपर्यंत तरी मोठा पाऊस नाही. म्हणून तुम्ही तुमच्याकडे जर पाणी असेल तर तुम्ही तुमची व्यवस्था, धन सुकत असेल तर पाणी द्यायची व्यवस्था करू शकता. त्याच्यानंतर कोकणपट्टीचा ते पाऊस सरी मात्र ते चालूच राहील. म्हणजे कोल्हापूरपासून ते पालघरपर्यंत त्या सरी सुरू राहतील. नाशिककडं देखील अशा पाळ्या येत राहतील, सरी येत राहतील. तिकडे काही खूप मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्षात. त्याच्यानंतर इकडं नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा आणि हे बुलढाणा जिल्हा तिकडे काय होणार आहे, ह्या शेवटच्या आठवड्यात एका पाठोपाठ 1-2 कमी दाबाचे पट्टे जात असल्यामुळं शेवटच्या आठवड्यात मात्र त्या धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, त्या परिसरामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. पण राज्यात सर्वदूर सगळीकडे पाऊस पडेल असं काही सध्या तरी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा इकडं पाऊस न येण्याचं कारण सांगतो. काय झालं की एक बंगालच्या खाडीमधून जे कमी दाबाचे पट्टे तयार होतात ते काय होईल तर ते नागपूरकडून इकडं मध्य प्रदेशकडून इकडं गुजरात, राजस्थानकडे 2 चालले. तर मग ते जात असताना ते जोपर्यंत शांत होत नाहीत तोपर्यंत आपल्या इकडं पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात. तसंच आता देखील परत 2 कमी दाबाचे पट्टे आहेत, ते लो प्रेशर आहेत, ते जाणार आहेत. त्याच्यामुळं काय होणार आहे, ते विदर्भातच पाऊस पडणार आहे. मराठवाड्याकडं आणि पश्चिम महाराष्ट्राकडे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही. स्थानिक वातावरण तयार होऊनच मराठवाड्यामध्ये 7 जिल्ह्यामध्ये असाच तुरळक भागात पाऊस पडणार आहे. म्हणून ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही पाणी देण्याची व्यवस्था करू शकता. कारण की ना खूप काय असा मोठा ओढे नाले वाल असा सध्या तरी राज्यात पाऊस नाही. मग राज्यात पाऊस कधी येणार तर राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मग राज्यात पाऊस येणार आहे आणि ते मात्र जोराचा पाऊस असणार आहे. सध्या फक्त वरुणराजाची बॅटिंग फक्त विदर्भाकडेच आहे, म्हणजे त्यांच्याकडेच आहे. कारण की ना मग त्याच्यामध्ये कोणतं सांगतो की परत एकदा सांगतो, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, इकडं अकोला, अमरावती, पुन्हा मध्य प्रदेशचे जे लगतचे तालुके आहेत मोर्शी, अचलपूर, दर्यापूर, त्याच्यानंतर इकडं परतवाडा, इकडं जळगाव, जामोद ह्या पट्ट्यामध्येच काय होणार आहे, ह्या शेवटच्या आठवड्यात आता म्हणजे 18 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत त्या परिसरामध्येच विदर्भातच पाऊस पडणार आहे. परत एक कमी दाबाचा पट्टा तयार होईल, ते बी विदर्भात पडेल. पण त्याचा पाऊस खूप खूप लय झालं तर ह्या शेवटच्या आठवड्यात काय होईल की नांदेड जिल्हा एक घेईल, त्याच्यामध्ये हिंगोली एक घेईल, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात काय भाग घेईल. म्हणून तिथपर्यंत परभणी जिल्ह्यातच येईल. त्याच्या पुढं काही ते पाऊस सरकणार नाही, कारण की ते पाऊस तिथून तिथंच स्थिर होऊन जाईल.
राज्यात सध्या तरी खूप काही असा मोठा पाऊस नाही, कारण की ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही तुमचं पाण्याची व्यवस्था करू शकता. कारण की खूप असं पाऊस मुसळधार पाऊस पडणं, ओढे नाले वाहतील, तसं काही राज्यात सध्या पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो. तसा पाऊस येईल महाराष्ट्रात, ते येईल फक्त पुढच्या सप्टेंबरमध्ये, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. तोपर्यंत शेतकऱ्यांना आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची. फक्त सध्या पाऊस राहील, फक्त विदर्भातच पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात येतं. आणि विदर्भवासियासाठी आनंदाची बातमी, कारण की तिकडं वरुण राज्याची बॅटिंग आता सध्या विदर्भाकडे आहे.